हॅलो, हाय, नमस्कार. मी रुही आज तुमच्याबरोबर एक सुंदर रेसिपी शेअर करते. वालाचे बिरडे. काय जण त्याला डाळिंबीची डाळ पण म्हणतात. आमच्याकडे कडवेसुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने बरीच नावं आहेत, पण रेसिपी आपली एकदम छान, सुंदर, सोपी, कमीत कमी साहित्यातली आणि टेस्टी अशी आहे. त्याच्यामुळे वेळ न घालवता आपण वालाच्या बिरड्याला सुरुवात करूया. इथे मी मेजरिंग कपचे 2 कप वाल चांगले सोलून घेतलेले आहेत व्यवस्थित. एक दिवस आधी ते भिजत घालायचे रात्रभर, व्यवस्थित त्याला मोड आणून द्यायचे आणि मग ते सोलायचे आहेत. अशा पद्धतीने आपण आपले वाल हे छानपैकी फ्रेश सोलून घेतलेले आहेत. इतके मस्त असतात, पौष्टिक असतात. लहान पण अगदी आवडीने खातील आणि मोठे तर आवडीने खातीलच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे आपल्याला ना त्याच्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो लागणार आहे. आपण तो पहिल्यांदा बारीक चिरून घेऊया. रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा आणि अजून चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. इथे आता आपले कांदा आणि टोमॅटो दोन्ही बारीक चिरून झालेले आहेत. आता एका भांड्यामध्ये आपण तेल घ्यायचं आहे. तेल इथे साधारण मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आपण जे बारीक चिरलेलं होतं ते आणि थोडे 4-5 कढीपत्त्याची पानं असं सगळं काही आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं मी सांगताना आत्ता सांगितली, पण ॲक्च्युली मला टाकायला थोडं लेट झाला. मी कांदा चांगला शिजल्यानंतर टाकलं होतं, पण ठीक आहे, तुम्ही आठवणीने टाका, त्याने पण टेस्ट छान येते. आता आपण कांदा टोमॅटो छानपैकी परतवून घेऊया आधी. आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर शिजेलसुद्धा आणि चवीनुसार मीठ पण आपलं टाकून होईल. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आधी मीठ टाकून घेऊया आणि मग कांदा टोमॅटो परत आपले शिजायला ठेवून देऊया. छानपैकी अगदी मऊ करायचे आहे, पूर्णपणे असं जाडसर वगैरे असं हे करायचं, पूर्ण मस्तपैकी असं मऊ कांदा आणि टोमॅटो झाला पाहिजे. आता मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण सगळं काही ते व्यवस्थित असं परतवून घेऊया. आता झाकण ठेवून एक 5-10 मिनटासाठी आपण कांदा शिजायला ठेवला होता. एक 10 मिनटांनी परत एकदा झाकण काढून आपण परत एकदा ते सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये आता आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकून घेऊया 1 चमचा. ते सगळं मिक्स करून झालं की आपण त्याच्यामध्ये बेसिक मसाले सगळे टाकून घेऊया. इथे मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. गरम मसाला घेतलेला आहे 3 टीस्पून. लाल तिखट घेतलेला आहे 3 टीस्पून. ते सगळं मिक्स करायचे, पण ते मिक्स करायच्या आधी आपण त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेऊया, म्हणजे आपले मसाले कांद्यामध्ये छानपैकी शिजतील, सुकं सुकं असं वाटणार नाही. त्याच्यामुळे आपण मसाला आधी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स केलं आहे आणि 5 मिनटं असंच सगळं येते व्यवस्थित असं मिक्स शिजत ठेवायचं. मिक्स करून झाल्यानंतर आता जे आपण वाल घेतलेले होते ते थोडा वेळ मी पाण्यामध्ये ठेवलेले होते, ते आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी अशी आहे. त्याच्यामुळे टिफिनसाठी वगैरे करायची असेल तरीसुद्धा खूप छान आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अशी ग्रेव्हीवाली किंवा सुकी टिफिनसाठी सुकी लागत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठेवायचं. परत इथे मी 1 कप पाणी टाकून ठेवलं होतं आणि झाकण ठेवून ती शिजायला ठेवले होते वाल. एक 15 ते 20 मिनटं छानपैकी शिजलेले आहेत. 15 ते 20 मिनटात तर आपले वाल चांगले शिजलेले आहेत. परत एकदा सगळे मिक्स करूया आणि त्याच्या सगळ्या ग्रेव्हीला एक चांगलं टेक्स्चर आणि चव अजून वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा, लसूण, खोबरं, म्हणजे सुकं खोबरं, कांदा आणि लसूण ह्याचं एक वाटण असतं ते टाकायचं आहे. ते इथे मी अर्धा कप घेतलेलं आहे. मेजरिंग कपचा अर्धा कप घेतलेला आहे. कांदा, लसूण, खोबऱ्याचं वाटण कसं करायचं ह्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे बघू शकता. ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याने आपल्या उसळीला खूप छान चवसुद्धा येते आणि आपल्या ज्या उसळीचं टेक्स्चर आहे तेही खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे ते तुम्ही टाकू शकता. ज्यांना कोणाला लसूण वगैरे नको असेल त्यांनी लसूण ह्याच्यामध्ये स्किप केली तरीसुद्धा चालेल.
पण खोबऱ्याचं वाटण हे नक्कीच टाका, त्याच्याने आपली उसळीचं टेक्स्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान येते. आणि ते वाटण टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे कोकम आगळ. कोकम आगळ नसेल, ओलं कोकम असेल तर त्यातली 2 ते 3 कोकमची पीसेस टाकले तरी चालतील, किंवा इथे मी 2 चमचे कोकम आगळ टाकलं होतं. त्याने ते आवर्जून टाका, त्याने एक थोडासा चटपटा टेस्ट पण येतं आणि असे वालाची भाजीमध्ये वगैरे ते पचायला पण चांगलं, ह्याच्यासाठी आपण ते त्याच्यामध्ये कोकम टाकलेलं आहे. कोकम नसेल, चिंच असेल तरी चालेल. आणि आपण सगळं काही व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनटासाठी परत एकदा तसं सगळं शिजायला ठेवलेलं आहे. आणि मग लास्टला आपण गार्निशिंगसाठी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून छानपैकी आपण अशीच आपली ती वालाचे बेर्ड हे रेडी केलेलं आहे. टेस्टी एकदम यम्मी असं हे वालाच्या बेर्डाची रेसिपी आवडली असेल ना तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही अशा पद्धतीने तयार करा. तुमची रेसिपी ही कशी बनते ती बेर्डाची ती मला नक्की सांगा अशा पद्धतीने बनवल्यानंतर. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. थँक्यू.